नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका 5 राज्यांमध्ये विकली गेली आहे। सीबीआयच्या तपासात ही माहिती आता उघडकीस आलेली आहे। सर्वाधिक धंदाडके पेपर खरेदीवर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे। सर्वाधिक 7 जण महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर येते आहे। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। नवी मुंबई विमानतळावरील प्रवास आता महागणार आहे। 1 जून पासून वापरकर्ता विकास शुल्कात आता वाढ होणार आहे अशी माहिती समोर येते। तर 1 जून पासून हे नवीन शुल्क लागू होणार, त्यामुळे मुंबई विमानतळाच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरील प्रवास महागणार असल्याची माहिती आता समोर येते। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। पीएमसीच्या गाडीची एका महिलेसह तिच्या मुलाला धडक लागली आहे। मुंबईतील यारी रोड परिसरातील ही घटना आहे। वाहनाचा चालक मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। तर जखमी महिला आणि मुलाची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाहनाने एका महिला आणि तिच्या लहान मुलाला धडक दिल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। संबंधित वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता असा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतलं। दरम्यान अपघातात जखमी झालेल्या महिला आणि मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आता समोर आली आहे। या घटनेनंतर दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून आता करण्यात येते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।